हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। ही माझी केळी आहे। हिला झाले 2 महिने केळीला। मी आत्ता शेतात आले, तर शेतात ही केळीचं खुरपण चालू आहे। आता हे केळीचं खुरपण करायचे, ह्याला खूप तण झालेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही, ह्याच्यात आम्ही भुईमुग लावलाय। हे आमच्या शेतकऱ्याची असं असतं, केळीत भुईमुग काही ना काही पीक लावत राहायचं, नाहीतर काय माहिती आहे, एका पिकात शेतकऱ्याचं काहीच चांगलं होत नाही। कारण की एक पीक लावलं ना, त्यात काहीच फायदा होत नाही। जर ते पीक जर गेलं, त्याला भाव नाही आला, तर काय उपयोग नसतो त्याचा। मग त्यापेक्षा डबल पीक केलं तर दोन्ही, एक जरी पीक फेल गेलं तरी एक तरी हातात राहील, असं वाटतं शेतकऱ्यांना। कारण की सगळ्या शेतकऱ्यांची तीच अवस्था असते। ही पहा किती हिरवीगार नसते केळी आमची, आणि केळीत भुईमुग लावलाय। कारण की सगळ्या शेतकऱ्याचं तसंच असतं आमच्या इकडं, काही ना काय त्यात पीक लावायचं। कारण की एका पिकाने भागत नाही कुणाचंच, शेतकऱ्याचं तर भागतच नाही। काही बी म्हणा तुम्ही। ही आहे आमची केळी, कशी वाटली मला सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। हे बघा 2 महिन्याची केळी आहे, एवढी झाली आहे। आता तिला खत फित टाकायचे एकदा खुरपण करून। ही आमची, हे बघा, केळीला लहानापासून मोठं करायचं, आणि त्याला जर मोठ्यापणी नाही भाव आला तर सगळंच गेलं। मग 2 लाख रुपये ह्याला खर्च केलेला तसाच वायपडी गेला। मग काय उपयोग नाही, शेतकऱ्याच्या जीवनातच काय उपयोग नाहीये। जर भाव भेटला तर खूप त्रास होतो माणसांना, आणि जर नाही भेटला त्याचे कष्ट पण मागचे पाहत नाहीत ना मग माणसं, की किती कष्ट लागले ह्याला, किती मेहनत केली, कसं केले, किती वेळ लागला ह्याला, किती पैसे गेले, कोणी काय विचारत नाही। फक्त मोठे झाले ना मग विचारतात, हा ह्याला पैसे आले। आत्ता संध्याकाळच्या 7 वाजल्यात, आता संध्याकाळ होत आली या, 7 वाजल्यात, अजून मी शेतात आहे। अजून त्याचं कष्ट कोण पाहत नाही, मागचं किती कष्ट लागतंय त्याला। फक्त पैसा आला की मग म्हणतात पैशावाला जा। तुमच्याकडे बी असंच असतं ना, मला कमेंट करून सांगा, तुम्ही बी शेतकरी आहात का? तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।